अभ्यासू पत्रकार आम्ही बोलवलेला आहे आणि 10 मिनिटाची मुलाखत घ्यायचे, 4-5 प्रश्न असतील आणि सर्वांसमोर आपण ती मुलाखत घेऊया. आणि त्यांनी सांगितलं की ते प्रश्न मी तुम्हाला पाठवून देतो आणि तुम्ही विचार करून त्याचे उत्तर द्या, तुम्हाला मी अगोदरच वेळ देतो. चोरमुले साहेबांसारखा ज्येष्ठ अधिकारी माणूस, त्यांना माझं बोलायचं धाडच झालं नाही की बाबा आबासाहेबांनी कधीही चिटिंग केली नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना कदापिही नैतिकता सोडून जीवन जगले नाही. पण मग त्यांनी ते प्रश्न पाठवले. मग मलाही वाटलं की आपण बघावे. मग मी बघितले. परत विचार आला, नाही आपण त्या प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी देऊ ज्या क्षणी ते प्रश्न विचारले जातील. परत सकाळी वाटलं ते प्रश्न माझ्या कुठल्या तरी चांगल्या पत्रकाराला पाठवूया. माझी बायको डॉक्टर निकिता, ती माझ्यापेक्षा हुशार आहे, तिला आपण ही प्रश्न पाठवूया आणि याची उत्तर मागवून घेऊया. मी धाडस करून विचाराला थोडी बगल देऊन प्रश्न पाठवले. पण मला वाटलं परत इथे येताना मी आमचे डॉक्टर प्रकाश कोळेकरांच्या गाडीत आलो आणि येताना उतरताना मी विचार केला की आपण कुठेतरी आबासाहेबांच्या विचाराला बगल दिली, प्रश्न तर पाठवलेले, उत्तर येतील. या ठिकाणी मंचावर बसल्यानंतर मला ते कंट्रोल होईल की नाही ती उत्तर वाचण्यासाठी माझं मन जर तिकडे गेलं तर आपण कुठेतरी चुकेल. म्हणून व्हॉट्सअपचा मोबाईल मी गाडीतच ठेवून आलो.